हॅलो हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. माझ्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. सो मंडळी, इथे ना मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. सो म्हटलं चला माझा हा इव्हनिंगचा रुटीन तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर इथे ना मी भात वगैरे मांडून घेतलेला होता आणि आज बनवायची होती अंड्याची भाजी. सो त्याचीच तयारी सुरू होती माझी. तर इथे ना मी अंडी वगैरे उकडीला ठेवून दिलेत. त्यानंतर ना पीठ वगैरे भिजवून घेतला आणि ना आमची कशी न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्याच्यामुळे ना 30 मिनटामध्ये म्हणजे अर्ध्या तासात माझा स्वयंपाक तरी होऊन जातो. जास्त काही इतकं भारी भक्कम नाही बनवायचं असतो त्याच्यामुळे. त्यानंतर लसूण वगैरे शिलून घेतला, अद्रक लसणाचं पेस्टसुद्धा तयार करून घेतला आणि त्यानंतर ना ऑइल संपलेला होता. सो कंटेनरमध्ये ऑइल वगैरे काढून घेतलं. आता हा इव्हनिंगमधला पार्ट नसतो रोजचा डेलीमधला, तर आज संपलेला होता. सो मग कंटेनरमध्ये काढलेलं होतं आणि त्यानंतर ना अंडे वगैरे जे असतात ना, तर त्यांना होल्ड करून घेतलेलं होतं आणि मस्त असे तळून घेतलेले होते आणि त्यानंतर मस्त अशी भाजी बनवून घेतली. आणि ना डुगूला इथे ऑरेंज हवा होता. सो डुगूचं सुरू होतं, आई मला ना ऑरेंज हवा आहे म्हणून. तर त्याला ना ऑरेंज वगैरे दिलं आणि ऑलमोस्ट म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आपली कामं होतातच. तर इथे ना त्यानंतर कामं वगैरे म्हणजे माझी होती बॅलन्स, ती म्हणजे भांडी वगैरे घासायची आणि झाडू मारायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला स्वयंपाक झाल्यानंतर आपली जी भांडी असतात तर ती घासावीच लागतात आणि आपल्या बायकांचं बेस्ट पार्ट आहे लाईफमधला की भांडी घासणं. आणि त्यानंतर भांडी वगैरे छान स्वच्छ करून घेतलीत आणि गॅस ओटासुद्धा क्लीन करून घेतला आणि मस्त अशा बॉटल्स वगैरे भरून घेतलेल्या होत्या. आणि तुम्हाला ना अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील का, हे सुद्धा कमेंट थ्रू नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल ना प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर ना मी झाडू वगैरे मारत होते. तर इथे ना डुगूचं असतं की हां माझी आई ना झाडू मारत आहे, तर आता आपल्याला फॅन बंद करायला पाहिजे. म्हणजे माझ्या अगोदरच तो जातो आणि ना फॅन वगैरे बंद करत असतो. सो त्याला किती अक्कल नाही का. आणि त्यानंतर इथे माझे सगळे झाले होते कामं आणि आता ना मला डुगूला जेवण भरवायचं होतं. त्याचा टाईमसुद्धा झाला होता जेवणाचा. तर त्याला ना छान जेवण वगैरे भरवलं आणि त्यानंतर कूलरमध्ये पाणीसुद्धा भरून घेतलं. आणि आता कसं ना उन्हाळा सुरू आहे, तर त्याच्यामुळे त्याचं ना मी संध्याकाळलासुद्धा छान अंघोळ करून देत असते. सो असा असतो मंडळी माझा इव्हनिंगचा रुटीन. कसं वाटलं